हॅलो मैत्रिणींनो, चला बनवूया सुंदर अशी कढी भजी। सर्वप्रथम आपण इथे घेतलंय ताक, कोथिंबीर, डाळीचं पीठ, आलं लसूण, मीठ, हिंग, मिरच्या, कढीपत्ता आणि मोहरी। इथे आपण काय करतोय, ताकामध्ये हे डाळीचं पीठ व्यवस्थित एकजीव करून घेतोय। मी इथे पॅकेटवालं ताक यूज केलंय, तुम्ही दह्यापासून बनवून सुद्धा ताक घेऊ शकता। सो हे सगळं व्यवस्थित एकजीव केल्यानंतर एका पातेल्यामध्ये आपण तेल घेऊन त्यामध्ये थोडीशी मोहरी ॲड केली आहे। मोहरी छान तडतडली की आपण याच्यामध्ये हिंग, त्यानंतर कढीपत्ता, कापलेल्या मिरच्या, त्यानंतर आपण जी आलं लसणाची पेस्ट केली ती पेस्ट आपण इथे ॲड करतोय। त्यानंतर आपण टाकतोय थोडीशी हळद आणि छानपैकी हे आपण मिक्स करून घेतोय। व्यवस्थित एकजीव केल्यावर ही फोडणी तयार आहे। आता या फोडणीमध्ये आपण डाळीचं पीठ मिक्स केलेलं ताक इथे ॲड करतोय। सो या पद्धतीने असं ताक ॲड करायचं आहे आणि इतकी सरळ सोपी ही रेसिपी आहे, अतिशय सुंदर लागते। नक्की ट्राय करून बघा, खूप झटपट होते आणि खूप चविष्ट आहे। इथे मीठ आणि तुम्हाला आवडत असेल तर चवीनुसार तुम्ही साखर ॲड करू शकता नकळत। सो व्यवस्थित इथे झालेली आहे कढी। आता आपण घेऊया भजी करायला। कढीला एक उकळी आली पाहिजे बरं का। सो इथे मी साधी भजी बनवते आहे, त्यासाठी मी डाळीचं पीठ, ओवा, मीठ आणि थोडासा खायचा सोडा ॲड केला आहे। हे सगळं व्यवस्थित आपण एकजीव करून घ्यायचं आणि आपण यामध्ये ॲड करणार आहोत थोडंसं लाल तिखट आणि कोथिंबीर। मी अत्यंत साधी भजी करते, तुम्हाला हवी असेल तर तुम्ही यामध्ये कांदा किंवा पालक किंवा तुम्हाला आवडेल त्या गोष्टीची भजी तुम्ही कढीमध्ये सोडू शकता। मला साधी भजी आवडते। सो हे असं सगळं व्यवस्थित एकजीव करायचं। इथे बघू शकता छान कढीला तवंग आला आहे, कोथिंबीर टाकायची, आपली कढी तयार आहे। पुन्हा भजीकडे येऊया। बॅटर छानपैकी मिक्स केलेलं आहे आपण। तेल गरम करून हिचे छानपैकी आपल्याला भजी करून घ्यायची, ठीक आहे। सो व्यवस्थित भजी आपल्याला करून घ्यायची, बॅटर व्यवस्थित झालं पाहिजे। आता इथे आपण भजी करून घेतोय छानपैकी। भजी अतिशय टम्म अशी फुगती आहे आणि ही भजी खूप सोपी साधी आहे। तुम्ही हवं तर ह्याच्यामध्ये कांदा ॲड करू शकता किंवा तुम्हाला पालकाची वगैरे भजी आवडत असेल तर तीही कढीसोबत चांगली लागते, पण मला अतिशय सिंपल भजी आवडते, चवीला खूप छान लागते। सो इथे छानपैकी भजी आपण तळून घेतलेली आहे। सो व्यवस्थित लाल रंग येईपर्यंत भजी तळून घ्यायची आहे। भजी सिंपल असल्यामुळे जेव्हा कढीमध्ये आपण ॲड करतो भजी, तेव्हा भजीची चवही छान लागते आणि एक हा भाजीचा प्रकारच तुम्ही समजू शकता। आम्ही बऱ्याचदा ही रात्रीच्या जेवणासाठी करतो, खूप सोपी असते आणि पटकन होते। सो कढी इथे तयार आहे। आता मी एक वाटी घेतली आहे, हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी बरं का। सो इथे आपण वाटी घेतली आहे। वाटीमध्ये आपण 2 पळी भरून कढी घेतलेली आहे आणि मी इथं मस्तपैकी ह्या गरमागरम कढीमध्ये गरमागरम भजी ॲड करते आहे सुंदरपैकी। वरतून छानपैकी कोथिंबीर टाकते आहे। खरं सांगते मला प्रचंड भूक लागलेली, आता मी जेवायला बसते आहे। नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। थँक्यू।